बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशनवर रेल्वे प्रशासन, भीमशक्ती सामाजिक संघटना, रेल्वे संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या समन्वयातून व चर्चेतून रेल्वे प्रशासनानं सोलापूर विभागातून स्पेशल रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद नाना प्रक्षाणे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की मुंबईला जाणाऱ्या स्पेशल गाड्या आणि सिद्धेश्वर ही 2 गाड्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवर सोडण्यात याव्यात। वयोवृद्ध महिला आणि वयोवृद्ध पुरुष यांना जिनात चढून जाण्यास त्रास होतो, म्हणून 6 डिसेंबरला स्पेशल गाडी सोडणारे आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात यावी। रेल्वे प्रशासनानं या दूषित वास्तवावर नसल्या कारणानं रेल्वे स्टेशनवरती दवा गोळ्यांचीही सोय करण्यात यावी, अशा अनेक चांगल्या सूचना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्या। प्रशासनानं त्याही सुविधा पुरवण्यासाठी तत्परता दाखवली आहे। तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व भीम सैनिकांनी मुंबई येथील चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी सर्व भीम सैनिकांनी शांततेत जाऊन अभिवादन करावं। रेल्वे प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य भीम सैनिकांनी करावे, असं आवाहन रेल्वे पोलीस प्रशासन व रेल्वे प्रशासन, भीमशक्ती सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना व इतर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आले। आम्ही आलो, आयुक्त साहेबांना सांगितलं की जबाबदारी तुमची आहे, जमावून ही स्टेशन पूर्ण जागा नाही बसायला, खिया मांडून बसलेत लोक, तरी सुद्धा निर्णय घ्यायला तयार नाही। शेवटी म्हणलं तुमचा निर्णय सांगा, आम्ही तर जाणारच आहोत। लोकांना व्यवस्थित गेल्या 50 वर्षापासून आपण त्या ठिकाणी जातो, आम्ही जर जात नसलो तर रेल्वे स्टेशन मध्ये सर्व कार्यकर्त्याला आम्ही व्यवस्थित पाठवतो। विशेष शाखेचा कार्यक्रम असला की त्यांनी फोन करतात, किती लोक जाणार आहेत, कसं जाणार आहेत, कशा पद्धतीनं जाणार, आमच्याकडे नावं असतात ते सर्व कार्यकर्त्याची नावं पोलीस आयुक्ताला कळवून आम्ही पाठवत असतो। आम्ही जातीनं स्टेशनवरती येऊन सर्व कार्यकर्त्याला व्यवस्थित पाठवून, शेनगावकर साहेब होते आणि खान साहेब या ठिकाणी होते, तर वयोवृद्ध महिला आणि पुरुष असल्या त्यांना 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती जाता येत नाही, म्हणून त्यांना सांगितलं होतं की सिद्धेश्वरच्या अगोदर जी जाणारी गाडी आहे ती 3 किंवा 4 नंबरवर लागत होती, परंतु आम्ही साहेबांना सांगितलं की ती गाडी 1 नंबर प्लॅटफॉर्मवर सोडा कर, जेणेकरून त्या लोकांची सोय होईल। तर इथं खान साहेबांना आम्ही सांगितले, तर ऍडजस्टमेंट झाले। शेनगावकर साहेब आयुक्त होते, त्यांना आम्ही सांगायला गेलो होते, शेनगावकर साहेब ऐकून घेतले नाही, परंतु त्यांनी काय सांगितलं की ही केस माझ्या अखत्यातली नाही। साहेब म्हणला आम्ही रेल्वे अधिकाऱ्याला सांगितले, व्यवस्थित समजावून त्यांनी तयार झाले की फक्त असं झालंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय, हे सांगून आम्ही त्या ठिकाणी आलो। जयंती 6 डिसेंबर असू द्या किंवा अनेक मोर्चे असू द्या, परंतु अनेक आंदोलन जर वगैरे घेतलं तर आमचं रेल्वे कर्मचाऱ्याला, रेल्वेच्या अधिकाऱ्याशी आमचं कॉन्टॅक्ट असतं, आम्ही त्यांच्याशी संभाषण सुद्धा असतं। काय आता त्यांनी म्हणले तर आमचे सहकारी पंडित गायकवाड हे पॅन्थरच्या काळापासून आमच्या सोबत होतं, परंतु ते सर्व्हिसला लागल्यामुळं ते सर्व्हिस करत राहिले, आम्ही चळवळीमध्ये काम करत राहिलो। सांगायचं तात्पर्य त्यांना बी आम्ही अनेक वेळा सांगितलं होतं, काय टीसी असे आहेत त्या ऐकून घेण्याची मानसिकताच नसते त्यांची, काय बिहारच्या इकडच्या काय लोकांना सांगता येत नाही आणि त्यातला कळत नाही असं। पण काय वेळेला आम्ही दोघांच्या मध्यस्थीने आम्ही मार्ग काढून त्यांची बी समजूत काढली आणि टीसीला बी सांगितलं, राहू द्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा, त्यांच्या पद्धतीने ते जाते। मग काय लोकांचं म्हणणं आहे की आता सकाळी 6ची गाड्या होतात ना, त्या गाडीला पहिले कसं जात होतं, कुठे जाऊन बसत होते, आता वेटिंगला म्हणताना त्याला दंड करायला लागले ते बी सांगतायत ना। आता कसं माहिती आहे का, सुरुवातीच्या काळात रेल्वेनं सुरुवात केली सेवा म्हणून, आता रेल्वे उतरली बिझनेस म्हणून। आता लोक बसतात विरुंगासाठी, त्या सुद्धा ह्याला त्या रूमला सुद्धा तासाला 20 रुपये का आकारणी केलेले आहे। तर मी विनंती करतो रेल्वे प्रशासनाला की लोक थकून बागून आले, ते घरी बसले, तो जी 20 रुपयाची घ्यायला लागले ती घेऊन ये, असं तुमच्या समक्ष मानतो।
आणि मी भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष या नात्यानं सोलापूर शहरामधले जेवढे बी लोक येणार आहेत ते भीमसैनिक किंवा इतर लोक जी दर्शनाला येणार आहेत ते सुखरूप आम्ही मुंबईला पोस्ट करणार आहे. आमचं कॉन्टॅक्ट आहे, आमचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत पाठवतो आणि तिथने येताना सुद्धा मिळेल त्या गाडीमध्ये दंगे म्हणजे गोंधळ गडबड न करता दर्शनाला जातात म्हणताना गोंधळ वगैरे कार्यकर्ते करत नाहीत. त्या माध्यमातून अनेक वेळा आपण दुसरे सुद्धा लोक चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केले, परंतु आम्ही ते हाणून पाडला. त्या लोकांना धरून